असे दोन फलंदाज सज्ज झालेत खेळपट्टीवरती. आपण पाहतो या 77चे बॉल या स्पर्धेमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. लगातो 6 ही 70 बॉलची टॅग लाईन आहे आणि आजच्या दिवसामध्ये भरपूर 6 आपण बघितलं ते मैदानामध्ये लागले गेलेत. पहिलाच सामना जर आपण बघितला तर 72 धावांचं लक्ष ठेवलं गेलं होतं आणि दुसऱ्या मॅचमध्ये देखील आपण पाहतो या 50+ धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या होत्या. पाहूया या मॅचमध्ये किती धावा बनवल्या जातील, कारण दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत. एक चांगली लढत पाहायला मिळेल. इथे आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. शतरक्षक आहे तिकडे बघा, कनेक्शन तेवढं चांगलं झालं नव्हतं. शतरक्षकाने तिकडे कमाल केलेली आहे, चांगला झेल पकडलाय. जगदीश पहिल्या बॉलवरती बाद होतोय. डॉट बॉल येताना दिसतोय. डॉट बॉल इथे आता लागला. मंगेश जाबर नव्याने बॅटर इथे इन झालेला आहे. इथे पाहतोय आणखीन एक चांगलं चेंडू. डॉट चेंडूची हाताळणी बघा, पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली गेली, त्यानंतर डॉट बॉल. मागच्याच मॅचमध्ये पाहतोय चांगली बॅटिंग केली होती मंगेश जाबर आणि त्याच मंगेश जाबरला इथे निर्धाव चेंडू टाकले जात आहेत. इथे आता ऑफ साईडला फटका ते खेळला गेला. शतरक्षक आहे तिकडे नितीन वारणा, चांगले शतरक्षण करतोय. फिकी देखील तेवढे सुरेख झालेली आहे. एक धाव ही आता धावफलकावरती लागेल. या एका धावेने आता धावफलकाला सुरुवात झालेली आहे. इथे आपण पाहतोय स्क्वेअर क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढला जातोय. चेंडू जातोय लॉंग लेग मध्ये. शतरक्षक आहे तिकडे, चांगली शतरक्षण. फक्त एकच धाव मिळणार आहे. बघा गोळाकार हे मैदान आपण पाहतोय. चेंडू भरपूर गतीने तिकडे शतरक्षकापर्यंत पोहोचला, तेच कारण तिकडनं जलद गतीने थ्रो देखील झाला. एकच धाव घेण्याची संधी इथे प्राप्त झाली. धावसंख्या आता 2 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल बाकी असेल या षटकातील. पहिले षटक हे मार्गस्थ आहे. 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे आपण पाहतोय सन्मान दिलाय या चेंडूला. सॉफ्ट हँड हा चेंडू ते खेळून काढला गेला. एक सिंगल धाव इथे देखील मिळणार आहे. पहिले षटक हे संपुष्टात आलंय आणि आपण पाहतो या पहिल्या षटकात धावा झाल्यात फक्त आणि फक्त त्या म्हणजे 3. यानंतर एकविरा स्पोर्ट्स बेलकडी शेलार 4-1 आणि साई दुर्गा ससूनवघर असे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर साईआधार नागले आणि स्वराज्य स्पोर्ट्स पेंढरीपाडा असे 4 संघ इन ऍक्शन पाहायला मिळतील. चला यानंतर एकविरा स्पोर्ट्स बेलकडी शेलार 4-1 आणि साई दुर्गा ससूनवघर डोंगरी या दोन्ही संघांनी आपली उपस्थिती नोंदवायची आहे. 3 ओव्हर नंतर टॉस हा केला जाईल. रोहित गोवारी दुसरं षटक हाताळण्यासाठी स्ट्राईक वरती असेल मंगेश जाबर. इथे बघा मंगेश जाबर आणि पहिला बॉल इथे खेळून काढलाय या ओव्हरचा आणि हा चेंडू सरळ 6 धावांकरता पाठवून दिलेला आहे. हा येतो या षटकार लगातो 6.
एक नंबर थँक्यू डीजे. खूप सुंदर संगीत आपण ऐकतोय उमेश मुकादम यांच्या नावाने हे संगीत. इथे बघा आणखीन एक चांगला फटका यावेळेस स्विच हिट केलाय मंगेश जाबर याने. यावेळेस चौकार येताना दिसेल. खूप सुंदर संगीत डीजेच्या माध्यमातून वाजवलं जात आहे. इथे बघा शफल खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टिक वरती हा चेंडूवर नक्कीच हाताला गेला होता. पंचांनी सांगितलं की हा चेंडू ऑफस्टिक सोडून जाणारा आहे. अपील झाली होती मात्र अपील इथे फेटाळून लावली गेली. चेंडू ते डॉट हे दुसरं षटक मार्ग असते. पहिल्या बॉलवरती षटकार आला, दुसऱ्या बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर मात्र एक डॉट बॉल येताना दिसतोय. मंगेश जाबर चांगल्या लयमध्ये येताना दिसतोय. मात्र एक निर्धाव चेंडू देखील त्यांनी खेळून काढलेला आहे. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे आता सरळ बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने उंची घेतलंय. लांबी किती घेतली पाहूया. 6 धावा मिळतील एवढी लांबी या चेंडूने घेतलेली आहे. आणखीन एक धमाका, आणखीन एक षटकार मंगेशच्या बॅटमधून. पावन दिव्यांच्या रांगा गो आई तुझे पायरीला, 100 दिव्यांच्या रांगा गो आई तुझे देवलाला. कारला गडियो झगमगला तुझा देऊळ झगमगला, कारला गडियो झगमगला. थँक्यू डीजे. आणखीन एक षटकार आपण पाहतोय या मैदानावरची. आता आपण नक्कीच षटकारांची आतिषबाजी ही पाहायला मिळणार आहे. इथे बघा आणखीन एक चांगला ऑफड्राईव्हचा फटका आणि ती नाही त्याच्याकडनं झालाय मिस्टेक. चुकी झालंय, चुकीला माफी नाही आहे. बघा आणखीन एक बाउंड्री या ओव्हरमध्ये येताना दिसते आपल्याला. षटकार चौकार डॉट षटकार चौकार. धावसंख्या आता वेगाने 23 या आकड्यावरती 23. काय जबरदस्त बॅटिंग आपल्याला मंगेश करणं पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये देखील खूप चांगली बॅटिंग केली होती मंगेश जाबर याने. पुन्हा एकदा रिव्हर्स केलाय, पुन्हा एकदा गॅप शोधलाय. आणखीन एक बाउंड्री येताना दिसेल. वेलकम बाउंड्री. या चौकाराने धावसंख्या आता 27 या आकड्यावरती 27. 27 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत आणि मंगेश जाबर वैयक्तिक 26 या धावसंख्येवरती खेळतोय. बघा वैयक्तिक 26 धावा त्याच्यामधून मंगेश जाबर याच्या आहेत. थँक्यू डीजे. बघा उमेश मुकादम किंग तर आहेतच. आपण पाहतो या वन मॅन शो त्यांच्या माध्यमातून याच मैदानावरती आपण बघितला होता पाये प्रीमियर लीग. त्यानंतर आता आपण हा क्रिकेटचा महासंग्राम पाहतोय. कानाई चषक 2026 या स्पर्धेचे सर्व आहेत. उमेश मुकादम सध्या तरी आमच्या VIP कक्षामध्ये विराजमान आहेत आणि मॅचचा आनंद घेत आहेत. चला कॅप्टन रेडी राहायचं आहे टॉस करण्यासाठी. टॉस बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक जयश्री डुकले तिकडे सज्ज असतील. पाहतो आपण फाईन लेग क्षेत्रामध्ये मिस्टेक झालाय. बघा जर या मैदानावर जर मिस्टेक जर झाला ना तर चेंडू हा सीमारेषेच्या बाहेरच जाताना दिसेल. बघा आणखीन एक वेलकम बाउंड्री येताना दिसते आपल्याला चंदरच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. चला साई दुर्गा ससूनगर डोंगरी टीम आपला कॅप्टन पाठवून द्यायचा टॉस बॉक्स मध्ये.
हे षटक संपल्यानंतर लगेच टॉस हा केला जाणार आहे. इथे पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, यावेळेस मिसटायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक आलाय तिकडे, मात्र झेल ड्रॉप, जीवनदान मिळालंय. मात्र इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत नाहीये मंगेश, कारण मंगेशच्या बॅटमधून भरपूर धावा या आतापर्यंत आलेल्या आहेत. वैयक्तिक 26 या आकड्यावरती जो खेळताना दिसतोय आपल्याला. धावा झालेल्या आहेत आपण पाहतोय 32 धावा. या षटकातील शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. इथे आता बघा सरळ बॅटने हा फटका केलाय. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. चेंडू सरळ बॉर्डर लाईनच्या बाहेर 4 धावांकरता. थँक्यू डीजे. बघा इथे चौकारांची हॅट्रिक पूर्ण केलंय मंगेश जाबर याने. धावसंख्या आता 36 या आकड्यावरती. 36 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे पुन्हा एकदा मोठा हिट करण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली पोहोचला आणि बघा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये एक चांगला झेल त्यांनी त्याचा पकडलाय. अखेरीस इथे आपण पाहतो या मंगेश जाबर याची खेळी इथे संपुष्टात आलेली आहे. आत्ताच आगमन झालंय सन्माननीय संजय देवळीकर साहेबांचं आगमन झालंय. त्यांचा मी हार्दिक स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल आमच्या स्टेजवरती आपण बसायचं आहे. चला कॅप्टन, आपण आपली उपस्थिती नोंदवायची आहे टॉस बॉक्स मध्ये. डोंगरी संघ, ससूनगर डोंगरी संघ, आपला कॅप्टन पाठवून द्यायचा विनंती असेल. आम्ही वारंवार सूचना देतो आपल्याला. बेलकेडी संघाचा कॅप्टन पोहोचलाय टॉस बॉक्स मध्ये. या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी राहिलेत. नव्याने बॅटर सूरज भोवर येतोय. इथे आपण पाहतोय टायमिंग झालेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तिकडे पोहोचला होता, मात्र दोघांच्या मध्ये चेंडू तिकडे पडलाय. कॉलिंग झालं नव्हतं. कॉलिंग होणं फार गरजेचं होतं. कॉलिंग झालेलं नाहीये. आणि इथे आपण पाहतोय 3 धावा. 3 धावा असतील का? यस, 3 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. या 3 धावांनी धावसंख्या आता 39 या आकड्यावरती. 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटचा एक बॉल बाकी असेल या ओव्हरमध्ये. खूप चांगली धावसंख्या इथे बनवली गेली. जय बजरंग स्पोर्ट्स पालनपाडा टॉस गमावल्यानंतर इथे त्यांना बॅटिंग करण्याची संधी मिळाली आणि बॅटिंग करत असताना मंगेश जाबर याने चांगली बॅटिंग केली. आणि आता आपण पाहतोय चांगला फिनिशिंग टच देत असताना इथे आपल्याला सूरज आणि चंद्र पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू, काय चेंडू आता आला. परफेक्ट यॉर्कर यावेळेस. बघा स्विंग अँड मिस. काही इंचाचा फरक आहे की यष्टांच्या जवळून हा चेंडू गेलेला आहे. मित्र म्हणून यष्ट उद्ध्वस्त झाल्या असत्या इथे, मात्र यष्टांवरती बॉल लागलेला नाही आहे. 3 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 13च्या सरासरीने 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 40 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. 18 बॉल 40 धावा या मा जिंकण्याकरता बनवावे लागतील. लगेच जातोय आपण टॉस बॉक्स मध्ये. टॉस हा केला जाईल. एका बाजूने आपण पाहणार आहोत एकविरा स्पोर्ट्स बेलकडी शेलार 4141 आणि साई दुर्गा ससूनगर डोंगरी O2 टॉस बॉक्स. खूप खूप धन्यवाद प्रदीप. अशोकजी खारगंडी साहेब इथे उपस्थित आहेत. साहेब आपण या, आपल्या शुभ हस्ते पण करूया हा टॉस. ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल 4 ओव्हर्सची आणि आमचे प्रमुख पाहुणे आणि प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करूया. खास टॉस आहे. एका बाजूने देवेश ग्रुप आहे, दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतो काही काढा देवी स्पोर्ट्स नाईकपाडा. साहेब आपण यामध्ये कोण कॉल देते आपण ठरवा. ससूनगर टीमच्या माध्यमातून कॉल येतोय ना. नक्कीच आपण बघितलं तर मग जे सर्वप्रथम कर्णधार टॉस बॉक्समध्ये उपलब्ध होतात त्यांना मी कॉल करण्याची संधी देतोय. म्हणजेच शेलार 4141 टीमच्या माध्यमातून कॉल येते. चला साहेब करा. काणा देवी स्पोर्ट्स. परंतु हा टॉस आहे ना थोडासा बघितला आपण तर उभा आहे. आपण पुन्हा स्पिन करूया. आता नक्कीच आडवा आहे बघा. जी जेतोय देवेश ग्रुप
साहेब आपण शुभेच्छा द्या दोन कॅप्टन्सना आणि या मंचावर बसा. खूप खूप धन्यवाद साहेब आपलं. देवेश ग्रुप असा नक्कीच हा कॉईन येतोय, नक्कीच दिला होता कॉल का नाही. स्पोर्ट्सवरून आपण बघितला ससूनगर टीमच्या बाजूने कॉल केला. तुम्ही टॉस जिंकला, काय निवडाल? क्षेत्ररक्षण. बघा 4 ओव्हरचा मॅच आहे. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये समोरची टीम आपण पाहिली तर एक चांगली टीम आहे, परंतु काय वाटते तुम्हाला की क्षेत्ररक्षण करत असताना हे मैदान आपण बघितलं तर चांगला खेळ केला तर चांगल्या धावा येत आहेत, परंतु त्या संघाला किती धावसंख्येपर मिनिमम रोखण्याचा प्रयत्न असू शकतो तुमचा? 40-45. टीम कॉम्बिनेशन काय, नक्कीच कशा प्रकारचे तुमच्याकडे खेळाडू असतील, कोणते गोलंदाज असतील, जे ट्रम्प कार्ड असतील? आहेत आता 3-4 तर आहेत. बघा तुम्ही असोसिएशनमध्ये खेळत आहेत, परंतु जास्त असतं क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे, परंतु या आजच्या दिवसामध्ये जी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिली खेळण्याची आणि या समोरच्या संघासमोर खेळताना नक्कीच किती प्रेक्षक असेल तुमच्याकडे? तरी पण असेल थोडाफार. काय वाटतं ही मॅच एक रफ अँड टफ पाहायला मिळू शकते प्रेक्षकांना? हो. ऑल द बेस्ट, तुम्हाला शुभेच्छा. शेलर टीमकडे आपण वळतोय. तुम्ही टॉस जिंकला असता, काय निवडलं असतं? बॅटिंगच गेले ते. म्हणजे तुम्हाला हवं होतं ते मिळालंय. ज्या प्रकारे तुमचा टीम कशा प्रकारे आज गेम प्लॅनिंग बनवून आलात तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी? आज सगळे प्रश्न एकच असेल की हे मैदान पाहशील आणि हे आयोजन नियोजन काय म्हणशील? भारी आहे. आणि ही मॅच एक रफ अँड टफ पाहायला मिळेल प्रेक्षकांना. हो. तुम्हाला देखील शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा दोन्ही कॅप्टन्सला. टॉस बॉक्समधून अव्वल असा मिळतो की टॉस जिंकला गेला आपण बघितलं तर मग ससूनगर या टीमने आणि पाहिलं तर मग निवडलेली पाहायला मिळते ती म्हणजे गोलंदाजी. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. नक्कीच कॉमेंट्री बॉक्समधून धावतं संरचना आपल्यापर्यंत जरूर घेऊया या दुसऱ्या इनिंगचा. धन्यवाद. हॅलो. चला आपण बघितलं तर मग 40 धाव्यांचं हे टार्गेट आहे आणि पूर्ण करायचं. पहिला बॉल आपण पाहिला तर वाईटच्या स्वरूपात येताना पाहायला मिळतोय. उशिराने जोडलेले प्रेक्षक आणि त्या उशिराने जोडलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा दुसऱ्या फेरीचा पहिला मॅच पाहतोय आपण. फुलटॉस बॉल ऑन ड्राईव्ह केला, मात्र आपण पाहिलं मिड विकेट काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये बॉल तिथे मात्र आपण पाहिलं तर नक्कीच खेळला गेला होता आणि इथे आपण पाहू शकतो तर धाव कंप्लीट केली जाते. पहिला आला होता आपण बघितला तर वाईट, त्यात नंतर आपण बघितलं की इथे सिंगल जोडली जाते. 40चं लक्ष पूर्ण करायचं तर मग चांगलं इंटेंटने खेळावं लागेल. चांगल्या परीने मात्र आपण पहिलं क्वालिटी क्रिकेट खेळावं लागेल. लप करण्याचा प्रयत्न पाहू शकतो. अंकुश नावाचा बॅटर, हा बॅटर थोडासा घातक आहे. या बॅटरला मात्र आपण बघितलं तर मग थोडा लवकर थांबवण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण की हा जर बॅटर मैदानाच्या आतमध्ये वेळ घेतला ना तर मग तुमची वेळ खराब करू शकतोय. ही त्याच्याकडे क्षमता आहे. मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं आपण तर मंगेश जाबरने एक जी खेळी बघा पहिल्या मॅचमध्ये जशी केली होती दुसऱ्या मॅचमध्ये देखील तशीच करताना पाहायला मिळाले. आपल्या संघाचे एक आपण पाहिलं तर तारणहार खेळाडू आहेत, परंतु तसाच खेळ आपण पाहू शकतो. तारणहार खेळाडू रोहित गोवारी अगदी आपण बघितलं तर मग KBMची स्पर्धा नक्कीच आठवेल. चांगला पंच पाहायला मिळतोय. कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत, चेंडूची फेकी येते, तितका पॉवरफुल मात्र थ्रो येताना पाहायला मिळाला नाहीये. अगदी चर्चा करायची झाली तर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. आणि बघा पहिल्या ओव्हरमध्ये डेफिनेटली डबल डिजिटमध्ये सुरुवात शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि जर डबल डिजिटमध्ये सुरुवात मिळते आहे ना तर या चेसिंगमध्ये ऑन आहेत, कारण की इथे आपण पाहू शकतोय तर वाघोबा स्पोर्ट्स गोरातपाडा टीम ही धावा चेस करते आणि त्यांना धावा हव्यात. चांगला टप्पा, चांगली लेन आपल्याला पाहायला मिळाले. प्लेन मिस. रोहित गोवारी या खेळाडूला आपण बघितलं तर आणि अंकुश या खेळाडूला बघितलं आपण तर KBMच्या स्पर्धामध्ये सातविलीच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर काय जबरदस्त खेळ केला होता या संघाने. आणि या दोन खेळाडूंनी आपण पाहू शकतो तर नक्कीच खास करून रोहित ते देखील आपण पाहिलं चमकले होते, पण थोडंसं आपण पाहू शकतो इथे चमकावं लागेल. प्ले करण्याचा प्रयत्न टॉपेज पाहायला मिळालाय. सोपा कॅच मध्ये कन्वर्ट झाला, पकडला गेला आणि रोहित गोवारीचा खेळ मात्र समाप्त होतोय. विकेट मिळेल. थोडंसं लवकर खेळलंय, बॅटचं फेस लवकर बंद केलं आणि ते आपण पाहू शकतोय सफलता जाईल मंगेशच्या खात्यामध्ये. धक्का क्रमांक 1, धावफलकावर धावा 5. त्याला समजू नका, हिरो विद्याच्या समोर आहे पिका. अरे गाजवून ठेवलंय सराईला का, फेवरेट बनलंय आज हो सबका. खूप खूप धन्यवाद. सध्या तरी आपण बघितलं तर मग
मंचावर आपल्याला लाभलेले आहेत तर नक्कीच देवेश ग्रुपचे अध्यक्ष उमेश दादा मुकादम आणि नक्कीच त्यांच्यावर हे गीत आपण ऐकतोय आज सकाळच्या सत्रापासून. आणि खास करून आपण बघितलं तर ही स्पर्धा एक ब्युटिफुल सक्सेसफुल अँड इव्हेंट पण बनवण्यासाठी दादांचं मोठं योगदान राहिलं आहे. सनी बीच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये थोडंसं दुरून खेळले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलं तर मग थोडीशी गफलत पाहायला मिळाली आहे. 1-2 मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. या दोन्ही टीमची टोटल पाहिली आपण तर 7च्या घरामध्ये पोहोचली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ पाहिला आपण तर मग डेफिनेटली डबल डिजिट मध्ये धाव फलक यायला हवं होतं परंतु तसं आलं नाही. फक्त आल्यात 7 धावा आणि त्यामुळेच आता ही मॅच जिंकण्यासाठी आपण पाहिले ना तर जवळजवळ 12 चेंडू आणि या 12 चेंडूमध्ये 33 धाव्यांची गरज असेल. 33 आणि ही सरासरी आपण बघितलं तर 16.5ची सरासरी झाली. आता ही कमी करायची असेल ना तर दुसऱ्या ओव्हरमध्ये थोडंसं आपण पाहिलं तर मग एक्सलेट करावं लागेल. चांगला खेळ केला जाईल का पाहूया. तेहतीस धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 33 धावा म्हणजेच तुम्हाला प्रति ओव्हरमध्ये 16.5च्या सरासरीने धावा कंप्लीट कराव्यात लागतील. ज्याप्रमाणे आपण विश्लेषण करायचं झालं तर बघा मंगेशने पुन्हा एकदा दाखवून दिलं की या संघाचे किती महत्त्वपूर्ण खेळाडू आहेत. बॅटिंग बॉलिंगमध्ये योगदान ते मात्र दिलं गेलं आहे परंतु आत्ता आपण पाहू शकतो तर कारनामा मोठा करून दाखवावा लागेल. अंकुश यांना एक चांगली खेळ करावी लागेल. बॉलिंग मार्कवर आपण पाहू शकतो सूरज भोवार आलेत. लेफ्टी बॉलर उलटाच बॉलला उडवलाय. उंची जास्त लांबी कमी. फिल्डरची हमी नाही मिळाली आहे. आपण पाहू शकतोय सोपा कॅच होता सुटला जातोय आणि तिकडेच आपण पाहिलं तर कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच जिंका मॅच. नक्कीच आपण बघितलं तर मग 17, 18, 19, 20, 21 आपण बघितलं तर पुढच्या महिन्यामध्ये आपण बघितलं तर आणखीन एक भव्य नाईट स्पर्धेचा महासंग्राम म्हणजेच आपण पाहणार आहोत दामोदर चषक चे आयोजन नाईट टुर्नामेंटचं रजनी टुर्नामेंटचं. आणि नक्कीच आपण बघितलं फ्रंट स्लाइड आणि फ्रंट स्लाइडचा उल्लेख करायचा झाला तर मग समीरजी तांगडी नक्कीच यांचा देखील उल्लेख केला जातोय. आणि एक भव्य दिव्य एक रजनी स्पर्धा या मैदानामध्ये आपल्याला जरूर येताना पाहायला मिळेल. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम नक्कीच येणारा काळामध्ये आपण पाहणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण बघितलं तर मग 6 धाव्यांचा फटका कन्वर्ट केला बॅटरने. आपण पाहिलं तर मग बघा नुकताच त्याला जीवनदान दिलं होतं परंतु जीवनदान दिल्यानंतर आपण बघितलं की ते जीवनदान त्याला ठरलंय वरदान आणि ठोकला त्यानंतर षटकार आणि षटकाराने संघाचं टोटल वाढलं गेलं 15. 10 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज. 10 चेंडू 25 जिंकण्यासाठी लफ केला समोरच्या दिशेनं. ओहो व्हाट अ कॅच. ऍब्सोल्युटली ब्युटिफुल प्लॅटून कॅच. ग्रेट कॅच. या स्पर्धेतला आपण बघितलं तर नंबर 1चा कॅच मात्र ठरताना पाहायला मिळू शकतोय. उमेश दादा मुकादम देखील खुश झाले त्या कॅचला पाहून आणि 200 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच जाहीर झालंय चंद्र अकॅडमी साठी. मुकेशजी मुकादम दादांचं देखील इथे शुभागमन झालंय त्यांचं देखील करतो आम्ही मनापासून स्वागत. अफलातून एफर्टलेस कॅच. हा कॅच आपण बघितला तर आपल्या टेनिस क्रिकेट कारकिर्दीमध्ये आयुष्यभर आठवणीमध्ये राहणारा कॅच असेल आणि तो नक्कीच आपण पाहिलं तर पकडला गेलाय. प्रणयजी मुकादम हा नक्कीच ते देखील क्रिकेटपट्टू आहेत आणि ते देखील इम्प्रेस झालेत आणि त्यांनी देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज नक्कीच दिलाय. उमेश दादांनी देखील आपण बघितलं तर 200 रुपये अर्थात 400 रुपयाचा हा कॅच. परंतु कॅच आपण बघितला तर नक्कीच अफलातून हा वारंवार पाहणारा कॅच पाहायला मिळाला कारण की हा कॅच आहे ना गेम चेंजिंग वाला कॅच आहे. कारण की हा कॅच जर पकडला नसता ना तर हा खेळाडू आपण पाहिला तर हा मॅच आपल्यापासून दूर घेऊन जाताना पाहायला मिळाला असता. कारण की एक कॅच त्याचा ऑलरेडी सोडला होता जो हिराजीने सोडला होता परंतु चंद्रने मात्र आपण बघितलं तर करून दाखवला गेला. बघा जिथे आपण पाहू शकतो ना तर जिद्द असायला हवी आहे. हिम्मत नक्कीच ज्याकडे आपण बघितलं तर जो खेळाडू करेल ना हिम्मत त्यालाच नक्कीच आहे इथे किंमत आणि हिमतीला नक्कीच किंमत पाहायला मिळाली आहे. धाकट्या नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आलेत परंतु या चेसिंग मध्ये आपण पाहू शकतो आता थोडंसं आपण पाहिलं तर मग रिक्वायर रन रेट वाढलाय. आपण पाहिलं तर मग 8 चेंडू आणि
24 धाव्यांची गरज आहे. 8-24 म्हणजेच या ओव्हरचे जे 2 चेंडू आहेत ना, या 2 चेंडूमध्ये 2 चांगले फटके कन्वर्ट करावे लागतीलच. नागपूरला जाऊन पंच केलाय. फिल्डर आहेत पांडुरंग सावर, मात्र या वेळेला मिस्टेक करतायत. मिस्टेक्स मात्र महागात पडू शकतात. क्रिकेटच्या पटलावर आपण बघितलं तर टेक द कॅच अँड विन द मॅच, पकडा कॅच जिंका मॅच हा मंत्र उल्लेख केला जातोय ना, परंतु इथे हा कॅच किती महागात पडेल. कारण की एक जीवनदान आपण पाहू शकतोय की एका संघाला किती भारी पडतं हे आपण टेनिस क्रिकेटच्या पटलावर अनेक वेळा पाहिलंय. आणि इथे आपण पाहू शकतो इथे 2 धावा मिळाल्यात. अजून देखील आपण पाहिलं तर मग एक बॉल आहे म्हणजे 7 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी. पुढील बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर लॉरफुल टॉस कन्वर्ट केला जातोय कव्हर क्षेत्रामध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. एकच धाव मात्र आपण पाहिले तर मग घेतली जाते. एकपेक्षा जास्त धाव घेतल्याचा प्रयत्न नक्कीच होत नाहीये. एका धावाने संघाची टोटल वाढलेली पाहायला मिळाली आहे 19 धावा. 19 आकडा आपल्याला पाहायला मिळतोय जो डोळ्याच्या समोर येताना पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज. बघा 19 फेब्रुवारी नक्कीच आज दिवस पण पाहिलं तर मग गुढीपाडव्याचा दिवस आणि मराठी माणसासाठी पण बघितलं तर मग नववर्षाचा जो दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मराठी माणसाला नक्कीच आपण बघितलं तर घडवलं गेलं. अर्थातच आपण बघितलं तर 19 फेब्रुवारी जगात भारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येणारे 19 फेब्रुवारीचा तो दिवस आपण पाहिला तर सोन्याचा उगवला होता. आणि नक्कीच आपण बघितलं तर असा हा राजा मात्र आपण बघितलं तर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच जन्माला आला होता. 19 फेब्रुवारी जगात भारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येणारी. कारण की 19 फेब्रुवारीच्या दिवसामध्ये शिवाजी महाराजांनी आपण पाहिलं तर जन्म घेत असताना या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे इतिहास घडवला गेला. कारण की महाराजांना आपण बघितलं तर अवघं 50 वर्षाचं आयुष्य लाभलं गेलं, परंतु त्या आयुष्यामध्ये आपण पाहिलं तर 350हून अधिक गड किल्ले त्यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्थापित केले. अशा राजानं पुन्हा एकदा मानाचा मुजरा या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर केला जातो. आणि 19चा आकडा डोळ्याच्या समोर आल्यानंतर ते मात्र चित्र डोळ्याच्या समोर येताना पाहायला मिळालं. हिराजी बॉलिंग मार्कवर 21 धाव्यांची गरज आहे. पहिली धाव मात्र आपण पाहिले तर पूर्ण झाले. दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते आहे. आणि इकडे आपण पाहू शकतोय 2 धावा इथे जोडल्या जात आहेत पहिल्या चेंडूवर जिंकण्यासाठी. आपण पाहिलं तर मग आत्ता 5 चेंडू आणि पुन्हा एकदा आपण बघितलं तर मग 19 धाव्यांची गरज असेल. पुन्हा एकदा 19चा आकडा मात्र येताना पाहायला मिळतोय. 5-19 मोठे फटके हवेत. नागपूरला जाऊन पॉवरफुल स्ट्रोक पांडुरंग सावर कॅच ड्रॉप करतायत. 1 रन्स मिळाले. दुसरा रनचा प्रयत्न आता आपण पाहिलं तर मग कॅच ड्रॉप झालाय, परंतु रनआउटचा चान्स मात्र गमावला जाणार नाहीये. आणि रनआउटची संधी मात्र कंप्लीट केली जाते. फलंदाज होईल बाद. पाहू शकतो धाकट्याला परतावा लागेल. मॅच मध्ये आपण पाहिलं तर ट्विस्ट आहे मित्रांनो. कारण की आपण पाहिलं तर येणारी 4 चेंडू आणि या 4 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी तब्बल 18 धाव्यांची गरज आहे. खूप खूप धन्यवाद. नक्कीच एकविरा मातेची आठवण करून दिली. 25 तारीखचा नक्कीच जो दिवस देखील जवळ येत आहे. आणि मग एकविरा आईची जत्रा देखील आपण पाहिलं तर नक्कीच मोठ्या प्रमाणात भक्तजन मात्र आपल्याला नक्कीच त्या यात्रेमध्ये सहभागी होताना पाहायला मिळतील. परंतु मैदानाच्या आतमध्ये 18 धाव्यांची गरज. आल्या नवीन बॅटर्स पाहतोय आपण. बॉलला मात्र आपण पाहिलंय तोडलंय फोडलंय आणि थेट मात्र आपण पाहिलं तर बाउंड्रीच्या बाहेर 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 नेऊन सोडलंय 6 धाव्यांसाठी. मोक्यावर फटका षटका 6 धावा. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी, बीवी को डरने का नहीं. भाई लोग चलो खूप खूप धन्यवाद. बघा पहिल्या बॉलवर षटका ठोकला आकाशने. 3 चेंडू असतील आणि 12 धाव्यांची गरज. सनीने मारले. कारण की नक्कीच नवीन बॅट्समन आपण बघितलं तर नॉन स्ट्राईक एंडकडे आला होता. सध्या तरी आपण पाहू शकतो तर मग सनीने मारलेला फटका जो षटकार पाहायला मिळते. वाईट रन्स येताना पाहायला मिळते, वाईट बॉल येताना पाहायला मिळेल. 11 धाव्यांची गरज आहे. 3-11. पुन्हा एकदा परंतु मिस टायमिंग. ओव्हर पिच बॉल होता. टायमिंग मात्र प्रॉपर झालं नाहीये. सनी मोठा फटका नुकताच ठोकला होता. वाईट देखील मिळाला होता, परंतु ही संधी होती त्यांच्याकडे. संधीचं सोनं करायची वेळ होती, परंतु संधीची केली जाते माती. फलंदाज आउट. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी,
खूप खूप धन्यवाद डीजे. आपण बघू शकतोय कैलास आलेत मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी 2 चेंडू 11 धावा. बघा पुढचा चेंडू काय असेल परंतु हा चेंडू खूप महत्वाचा आहे. या चेंडूवर धावा येणं अनिवार्य आणि त्या देखील मोठ्या. या चेंडूवर मोठ्या धावा आल्या नाहीत तर मग या चेसिंग मध्ये वाघोबा स्पोर्ट गोरातपाडा टीम मागे जाताना पाहायला मिळू शकतंय. 2-11. फटक्यामध्ये तितका दम नाहीये. बघा विकेट मिळाली आहे. बॅक टू बॅक विकेट होताना पाहायला मिळतात. डाऊन आता आपण पाहिलं तर या चेसिंग मध्ये आपण पाहू शकतो वाघोबा स्पोर्ट्स ज्या टीमने सकाळच्या सत्रामध्ये 70+ धावा फलकावर मात्र जोडल्या होत्या तो टीम इथे आपण पाहिलं तर मग चेसिंग करताना थोडासा आपण पाहू शकतो की मग डॉमिनेट करते. बघा चेसिंगचं प्रेशर हेच असतं मित्रांनो. तुम्ही टेनिस क्रिकेटमध्ये बघा कारण की ज्याप्रमाणे तुम्ही फलकावर किती धावा उभ्या करा नक्कीच एक एक्स्ट्रा आपण पाहू शकतो ते दडपण असते आणि तेच पाहायला मिळालं. आता गोलंदाज आपण पाहू शकतो हिराजी ऑन द हॅट्रिक्स आपण पाहू शकतोय. हॅट्रिकच्या दिशेने मात्र प्रस्थान करताना पाहायला मिळते परंतु 1 बॉल आणि 11 धावा. चेसिंगमध्ये आपण पाहू शकतो ज्याप्रमाणे थोडंसं फ्रेशर मात्र बिल्डअप केलं सुरुवातीच्या ओव्हरपासून आणि तेच मात्र कायम ठेवलं गेलंय. आदरणीय सन्माननीय कल्पेश जी मडवी साहेब मालवडीचे आपण बघितलं तर विद्यमान सरपंच आहेत आणि नक्कीच त्यांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. साहेब आपलं देखील स्वागत करतोय. मुख्य जशन आपण बघितलं तर नो बॉलचा इशारा मात्र दिलाय परंतु या बॉलवर एखादा मोठा फटका आला असता तर घात झाला असता परंतु 10 धाव्यांची गरज आहे. फ्री हिटचा बॉल. मात्र आपण बघितलं तर 10 धावा आणि त्या इथे आपण पाहिलं तर मग 6 पेक्षा पळून काय पूर्ण जास्त होणार नाहीये. त्यामुळेच आपण पाहू शकतो की या चेसिंग मध्ये मात्र आपण बघितलं तर वाघोबा स्पोर्ट्स गोरातपाडा चिंचोटीचा टीम मात्र आपण बघितलं तर कमी पडला गेला. स्ट्रगल करताना पाहायला मिळाला आणि अगदी आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आईकाडे देवी चषकामध्ये आपण सहभाग घेतला त्याबद्दल नक्कीच आपले आभार व्यक्त करतोय आणि कॉंग्रॅच्युलेशन्स जय बजरंग स्पोर्ट्स पालनपाडा संघाला आम्ही म्हणतोय. नक्कीच आपण पाहिलं तर 2 राऊंड जिंकले गेले. तिसऱ्या फेरीमध्ये आपण पाहिलं तर मग पोहोचताना पाहायला मिळतोय. चर्चा करायची झाली तर मग प्लेअर ऑफ द मॅचच्या दिशेने देखील आपण वळतोय आणि प्लेअर ऑफ द मॅचचे प्रबल दावेदार आहेत जे आम्हाला सांगितलं जात आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मग एक जबरदस्त खेळी त्यांची पाहायला मिळाली आहे. एक आपण पाहिलं इम्पॅक्टफुल मात्र आपण पाहिली ती खेळली गेली त्याने ते खेळाडू म्हणजे मिस्टर मंगेश जाबर. 30 धावांची एक खेळी आपल्याला पाहायला मिळेल. मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं 31 धावा. या मॅच मध्ये 30 धावा आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपण बघितलं तर आपण पाहू शकतो एक पारी जी आपल्याला पाहायला मिळते आणि मंगेश ठरतायत प्लेअर ऑफ द मॅच. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत आणि नेक्स्ट मॅच मध्ये आपण बघितलं तर मग 2 संघ आमने सामने लढाई होताना पाहायला मिळेल आणि या लढाईमध्ये आपण बघितलं तर मग कशा प्रकारचा खेळ खास आपण बघितलं तर पहिल्या इनिंग मध्ये होताना पाहायला मिळेल. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच